संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ई बसचं भाडं आता वाढत चाललंय, त्यामुळे यावर पर्यटकांनी संताप व्यक्त केलाय। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असतानाच पाहायला मिळतं। पर्यटक येथे फिरण्यासाठी देखील येत असतात। मुंबईकर नाही तर बाहेरून आलेले पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेटीसाठी येत असतात। त्यामुळे येथे दिवसेंदिवस आता भाव वाढत चालल्याचं म्हटलं जातंय। मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना सुविधा देणाऱ्या ई बसचं भाडं आता 100 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय, ज्यामुळे अनेक पर्यटकांनी यावर संताप व्यक्त केलाय। पर्यटकांच्या दैनंदिन भेटीच्या खर्चामध्ये ही वाढ आता होत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसतो असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उद्यानातील बेस्टची सेवा बंद झाल्यामुळे स्थानिकांना इतर खासगी बसचा किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय। खासगी बसचं भाडं वाढल्यामुळे प्रवाशांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। दरम्यान त्यांच्या खिशाला मोठा फटका बसत असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्थानिकांनी भाड्यांच्या वाढीव किमतीवर निषेध नोंदवलाय आणि प्रशासनाकडे त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। दरम्यान ई बस याआधी 50 रुपयांमध्ये चालायची, जी आता 100 रुपयांवर चालते। वार्षिक पर्यटन खर्च मोठा होत चालला असल्याचं पर्यटकांनी म्हटलंय। स्थानिकांनी तर खासगी बसच्या वाढत्या भाड्यांमुळे आता रोजच्या प्रवासामध्ये अडथळा येत असल्याची तक्रार देखील नोंदवली आहे। उद्याने अधिकृत बस सेवा बंद केल्यामुळे आता पर्यटकांना इतर पर्याय कमी झाले आहेत। त्यामुळे काही पर्यटकांनी भाडं नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे आता यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करा किंवा आमच्या मागण्या पूर्ण करा। दरम्यान भाडेवाढ जी आहे ती कमी करा असं पर्यटकांनी म्हटलंय।